वेलकम टू न्यू ब्लॉग. आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपल्याला आपल्या ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सांगतो. चला, हा बघा, हे आपला इंडी फार्म ट्रॅक्टर आहे, बघू शकता तुम्ही. बघा, कंपनीचा प्रॉब्लेम आहे. तर आपल्या बीडमधून आपण ट्रॅक्टर घेतलेला आहे. तर शोरूम पण नाही ह्याचं काम करायचं म्हणलं तर आपल्याला कुठं सामान भेटत नाही, काय भेटत नाही. ट्रॅक्टर कुणी घेऊ नका मित्रांनो, पूर्ण प्रॉब्लेम आहे ह्याचा. कुठलं काय हो का, इथला प्रॉब्लेम सारखाच येते. हा प्रॉब्लेम सारखाच येतो. हायड्रोलिक स्टेरिंगचा हा प्रॉब्लेम सारखं तुटत आहे, ते भेटत नाही. त्याचा प्रॉब्लेम आहे. सगळं अल्ट्रा सगळं बसवावं लागतं आहे. इंडी फार्म ट्रॅक्टर आहे हो. हा बघा, हा बघू शकता तुम्ही. ह्याचं फक्त अवतार बघा तुम्ही. सगळं म्हणजे एकदम फेक क्वालिटी. 2-3 महिने झाले फक्त ट्रॅक्टर घेऊन, बघू शकता मित्रांनो. कुठून पण ऑइल निघते, ह्याची बिलकुल सर्विस नाही, काय नाही. एकदम म्हणजे एकदम थर्ड क्लास क्वालिटी. पाईप फुटला, पाईप भेटत नाही. हा बघा, हा ऑइल पण कुठून बी निघते, तुम्ही बघू शकता. आणि इंडी फार्म ज्याने ट्रॅक्टर घेतलं त्यांनी पुढं फक्त शेअर करा. आणि काय अडचण असेल तर मला मेसेज करा. बस, बघू शकता हा ट्रॅक्टर आहे आपला. जास्त दिवस झालं घेऊन, जास्त दिवस पण नाही झालेलं. आज प्रॉब्लेम सारखा हो का, इथून ह्या सारखा प्रॉब्लेम येते सायलेन्सरचा पण. ऑइल तर बघू शकता तुम्ही, कुठून पण ऑइल निघते, कुठं पण जिथं जाईन, जिथं बघा तिथं ऑइल निघते. सारखा प्रॉब्लेम आहे ह्याचा. ॲव्हरेज बिलकुल देत नाही. हो का, हां, चालू होत नाही. चालू होण्याचा प्रॉब्लेम आहे. तर बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. नवीन ट्रॅक्टर आहे, सर्विस नाही बिलकुल बी. शोरूम नाही ह्याचं. ट्रॅक्टर घेतलं आहे मी, शोरूम बिरूम काय नाही.